यस एक प्लेयर जरासा ॲडजस्ट करा. दोन ओव्हरची मॅच आहे ही, 2 ओव्हरची. लक्ष द्या पंच, 2 ओव्हरची मॅच आहे, 2 ओव्हरची मॅच आहे. दीपक पाटील मेनी जे निनाय देवी स्पोर्ट्स मेनी संघाचे दीपक दादा या. आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. या दीपक दादा. मेनी निनाय देवी स्पोर्ट्स मेनीचे कर्णधार दीपक दादा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी विकास सावंत अण्णा शंकरदादा सावंत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मेनी संघाचे कर्णधार त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. बक्षीस पात्र फेरी. बबलू पाटील पहिला चेंडू घेऊन दीपक सामना करेल. दीपक पहिला चेंडू एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. स्वतःच्या पॉलोथ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. 1 2 3 आणि अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. पाठून बॅकअप देखील आलं होतं मात्र खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू झालाय धन्यला दान. कॅचेस विन द मॅचेस कुठेतरी समीकरण विसरले की काय असं म्हणायला हरकत नाही. दोन धावा या ठिकाणी आल्यात. तीन चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत धावसंख्येवर पाहायला मिळतात. तीन चेंडू 2 धावा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पटकातच चांगला आहे. पाण्याने कुठेतरी व्यत्यय आणलाय. खेळाडू येतोय, धावतोय, पळतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एका विकेट डायरेक्ट हिट. यू मिस. आय डेफिनेटली हिट झाला असतं. सागर बनसोडे, क्रिस गेल कुठेतरी स्लाइडिंगचा आनंद. आणि यष्टांच्या मागे पहा शशी आपल्याला पाहायला मिळतोय. पाच धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. संजय दादा खटिंग, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खटिंगवाडीचे सर्वेसर्वा त्यांच्या स्कोररच्या भूमिकेत आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. रनवे मध्ये कुठेतरी व्यत्यय. शेवटचा बॉल आहे ना, शेवटचा चेंडू असेल. 5 धावा आतापर्यंत. वा बाई वा. काय घडेल. हा ना हा ना हा ना ना नकारलंय. पहिलं षटक समाप्त आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 धावा. येस चला आपण एक सत्कार करूया. उदगीरी टीमचे कर्णधार सचिन गोगवले साहेब आणि उपकर्णधार विजय गोगवले साहेब, त्याचबरोबर अनिल खोत भाऊ आणि निलेश चांदोले भाऊ यांना विनंती करतो की आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला तो. विजय भाऊ या. उदगीरी टीमचे कर्णधार सचिन गोगवले, उपकर्णधार विजय गोगवले, अनिल खोत भाऊ, निलेश चांदोले भाऊ
या आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. या सर्वांना विनंती करतो. दुसरा षटक साहिल पाटील. किसन बेंगडे मामा यांच्या शुभ हस्ते केला जातो या यथोचित असा सन्मान. चला जरासा स्पीडअप ठेवा दोन्ही संघ. पंच रसल दादा जरासा स्पीडअप ठेवायला सांगा, कारण अजून एक संपूर्ण लॉट आपल्याला खेळवायचा आणि 2:53 म्हणजे 3 मिनिटं 3 वाजलेत. 2 तास आपल्याकडे आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. नेताजी धावत येईल पळत येईल तोपर्यंत एकच धाव. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा भाई, करना है तो कुछ बड़ा करना पड़ेगा. आणि या बक्षीस पात्र फेरी म्हटल्यावर मोठा स्कोर उभा राहावा लागेल, कारण समोरील संघामध्ये देखील मातब्बर फलंदाज आहेत. दीपक कांबळे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, तर बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच घेतलेला गोलंदाज साहिल पाटील. साहिलवर चढवला, हल्ला हल्ला आणि हल्ला हल्ला. पंचांचा इशारा येतोय. हा 6 धावांचा षटकार झालाय. कल्ला कल्ला कल्ला. संघाची धावसंख्या वाढून जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर. 12 धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार पहा एकमेकांच्या नजरेला नजर देताना पाहायला मिळतात गोलंदाज आणि फलंदाज. आणि एक अनुभवी फलंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला एक यंग टॅलेंट आहे. काहीतरी कानमंत्र दिलाय नेताजीने, काहीतरी कानमंत्र दिलाय, कानमंत्र दिलाय बबलू पाटील यांनी. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता पावसाळी रबर बॉल क्रिकेट वैयक्तिक 14 धाव्यांवर खेळताना पाहायला मिळतोय. दीपक 2 षटकार बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत होता, मात्र मी जास्त वेळ शांत बसायला संत नाही. पाहूया साहिल कमबॅक करेल का. साहिलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी फसलंय. कॅचेटची कॉल आहे. सागर बनसोडे त्या खाली येतोय, मात्र चेंडू जातोय आर पार परार सीमारेषे पार. षटकार षटकार षटकार. मोठ्या फटकांची ललकारी चालवली. मैदानाच्या आतमध्ये आरोळी ठोकली आहे. लगातार षटकारांची हॅट्रिक दीपक यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. दीपक कांबळे नाम तो सुनाई होगा आणि वैयक्तिक 20 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत सर्वांना आकडून ठेवलं होतं, प्रभावित केलं होतं, आपण ड्युएल कॅमेरामध्ये पाहू शकता. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. 2 कॅमेरे डॉट डिलिव्हरीची सांगता. बक्षीस पात्र फेरीतील पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर. पाहूया टार्गेट सेट करणारा हा चेंडू. पहा षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 धावा आणि 31 धावा. 12 चेंडू 31 धाव्यांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस आपण जाऊयात व्यासपीठावर. सन्माननीय सचिन सर्जेराव दीपक, संघमालक त्रिशा 11 सावंतवाडी, अध्यक्ष महाडिक युवा शक्ती सावंतवाडी, त्यांनी देखील आपण आत्ता झालेल्या SPL रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये त्यांचा संघाने प्राइज देखील तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लागलं होतं. असे सचिन सर्जेराव दीपक
संघमालक त्रिशा 11 यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. संपूर्ण शिवगणेश स्पोर्ट्स सावंतवाडी माळवाडी यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. यस सचिन सर्जेराव दीपक साहेब आपला या ठिकाणी संपूर्ण शिवगणेश स्पोर्ट्स सावंतवाडी माळवाडी यांच्या वतीने या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातो आहे, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आलं आहे. असे सन्माननीय श्री सचिन सर्जेराव दीपक संघमालक त्रिशा 11 सावंतवाडी, अध्यक्ष महाडिक युवा शक्ती सावंतवाडीचे आहेत. त्यांचा या ठिकाणी संपूर्ण शिवगणेश स्पोर्ट्स सावंतवाडी आणि माळवाडी यांच्या वतीने यथोचित असा सन्मान केला जातो. दादा आपल्याला विनंती करतो आपण टॉस का बॉस या मंचाजवळ जा, तिथे आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर गणेशदा आपलं देखील विनंती करतो. त्याचबरोबर शंकर बाबूराव सावंत साहेब अध्यक्ष दोस्ती ग्रुप कोपरखाऱ्याने आपल्याला देखील विनंती करतो. त्याचबरोबर किशोर दीपक दादा आपल्याला देखील विनंती करतो. त्याचबरोबर किसन बेंगडे अप्पा आपल्याला देखील विनंती करतो. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, ज्यांच्या माध्यमातून सचिन सर्जेराव दीपक साहेब संघ मालक त्रिशा 11 सावंतवाडी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला तो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संपूर्ण शिवगणेश स्पोर्ट्स सावंतवाडी माळवाडी यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे त्रिशा 11 सावंतवाडी यांच्या संघमालक किशोर दीपक साहेब धन्यवाद. चला पंच लगेच क्षेत्ररक्षण लावा सांगा. प्रवीण शिरसाट साहेब लगेच क्षेत्ररक्षण लावायला सांगा. फलंदाज पाठवा. यस या पुढील होणारा सामना आहे तो म्हणजेच कारंडेवाडी आणि रेटरे वारणा विजयांना
झाला बॉल चालू. चला मॅचला होईल सुरुवात. येस पंचांचा ग्रीन सिग्नल. लक्ष किती आहे? 31 पाहिजे ना सगळं. 12 बॉल 31 पाहिजे. कोणाकोणाचा 30 होणार. नेक्स्ट मॅचचा टॉस कारंडेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये रेठरे वारणा अशी मॅच मात्र पाहायला मिळेल. मनामध्ये मध्ये घेऊ नका. हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त उचली घेणारा हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. भरपूर हाईट होती असं पंचांनी इशारा केलाय. वाईड आहे ना अंपायर. हो यस वाईड बॉल. मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल हवेत आहे. लांब लचक अगदी बॉल अगदी पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. डाऊन दी ग्राउंड. षटकार. पंच. 6 धावा षटकार. अप्रतिम झेल. महत्वाची विकेट. बॅक टू दी पॅव्हलियन जावं लागेल. येस अंपायर. 31-31 ला विजय. 16 झाल्यात. धावसंख्या 16 झाली आहे. चला सर्वांनी त्याची मॅच आहे ना आता म्हणून संपत आली मॅच. अंतिमचं षटक कोण हाताळतंय? संगम समीर आलाय. 6 चेंडू 15 ची गरज आहे. येणारे 6 बॉल 15 बघावं लागेल कशा पद्धतीने मात्र हा खेळ राहतोय. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. समीर आलाय गोलंदाजी स्ट्राईक वरती. 6 चेंडू 15 ची गरज असताना मात्र पाहायला मिळते. मॅचच्या दिशेने अगदी आपण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. 31 धावांचं टार्गेट सेट केलं होतं वाकुर्डे खुर्द संघाने. आणि परंतु या मॅच मध्ये या इनिंग मध्ये मात्र 6 चेंडू आता 15 होतील का? योद्धा 11 परुंबरे संघ. स्टॅकेंडला बॅटर मात्र पाहायला मिळतोय. साहिल मागील मॅच मध्ये सलग 3 षटकार ज्याने ठोकले होते. क्षमता आहे आणि तू मागील मॅचचा हिरो. बघूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करतोय.
परंतु समीर आहे एक मोठं आव्हान त्याच्या समोर गोलंदाजीमधून. 6 चेंडू 15. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेत आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा तो हा षटकार आहे. जबरदस्त स्ट्रोक. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केले षटकाराने. आओ स्वॅग से करेंगे षटकाराने स्वागत. 5 चेंडू आता 9 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 5 चेंडू आणि 9 धावा. ऑन साइडला वळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झालाय आणि तिथे कॉट बिहाइंड द विकेट. एक तेरी एक मेरी. जशास तसं दिलंय उत्तर. तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो. दाखवून देणारा बॉल मात्र हाताळलाय समीर याने. मी मगाशीच म्हटलं होतं एक मोठं आव्हान आहे. कडवं आव्हान गोलंदाजी मधून अगदी पाहायला मिळतंय आणि ते आव्हान समीरच्या माध्यमातून षटकार आला परंतु विकेट देखील त्याने मिळवले. 4 चेंडू 9 करायचे आहेत. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. कारंडे टीम टॉस तुम्ही जिंकलाय काय? रेट्रेने जिंकलाय. काय घेतलंय? गोलंदाजी. ठीक आहे. 4 बॉल 9ची गरज आहे. चला स्पीडअप घ्यायचं थोडस. नेताजी आलाय. याच्याकडे देखील अनुभव आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का नेताजी? 4 बॉल आता करायचे आहेत. 9 धावा. 4-9चं समीकरण. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंच शहानिशा करतायत आणि थोडंसं पिचिंग पाहावी लागेल कशा पद्धतीने झाली आहे. व्हाईट बॉल साठी 3ऱ्या पंचांची मागणी आहे. व्हाईट बॉल भरपूर बाहेर होता. पिचिंग थोडीशी बाहेर आहे त्यामुळे व्हाईट बॉल. बघा एकानेच या. फक्त एकानेच या. कोणीतरी एकानेच या. जर तुम्हाला शहानिशा करायची असेल तर एकानेच या.
आणि जर तुम्हाला शहानिशा करायची असेल तर लाईव्ह मध्ये तुम्ही पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले बघू शकता, परंतु निर्णय बरोबर आहे. हा वाईटच बॉल आहे, कोणीही सांगू शकता. आणि 12वा खेळाडू देखील इथे उपस्थित आहे, तोही देखील सांगतोय की हा वाईटच बॉल आहे. तेवीस झाल्यात. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत. 8 धाबा, 4 चेंडू 8ची गरज. नेताजीसाठी हा बॉल डॉट बॉल आहे मित्रा, डॉट बॉल आहे. हा 1 बाउन्सचा इशारा दिलाय. डॉट बॉल आता 3 चेंडू 8 करायचे आहेत. 1 बाउन्स आहे, 3 चेंडू 8. हा बॉल डॉट बॉल आहे. खूप चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून. बघा पंच बरोबर निर्णय देत आहेत. आता मात्र खराब दिशा, पंचांचा इशारा वाईट. बरोबर अगदी निर्णय क्षमता अगदी पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून, कारण आधीचा बॉल अतिरिक्त उसळी घेऊन टाकलेला बॉल होता. हाही बॉल अतिरिक्त उसळी घेतल्यामुळे पंचांनी मात्र हा वाईट बॉल घोषित केलाय. आता येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये करायचे 7 धावा. काय मॅच रंगली आहे. जो जिंकणार तो मात्र फायनलची तिकीट मात्र मिळवणार आहे. ए ग्रुप मधून बक्षीस पात्र फेरीतील हा सामना आहे, जो फायनलची तिकीट मिळवणार आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आलाय. 2 चेंडू आता 1 धावेची गरज. 2 बॉल 1. खेळाडूंना विनंती असेल आपण आतमध्ये येऊ नका, मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. येणारे 2 बॉल 1 धावेची गरज. षटकार किती महागा ठरू शकतो. मॅच स्पीडअप करायचे, थोडस घाई करा मित्रांनो. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. सर्व फिल्डर अगदी जवळ घेतलेत. पाहावं लागेल 2 चेंडू 1 धाव होईल का. रंगतदार सामना. मोठ 2 तुल्यबळ संघातली ही लढत पाहायला मिळते. बघा भरपूर दोन्ही टीम वेळ घेत आहे. फिल्डिंग करणारी टीम दीपक दादा, बघा भरपूर सामने अजून बाकी आहे. पूर्ण एक ग्रुप बाकी आहे आणि घड्याळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 3:20 झालेत. म्हणजे अजून आपण जर पाहायला गेलं ना पूर्ण ग्रुप बाकी आहे. म्हणजे एक ग्रुप संपायला पूर्ण 6 तास गेलेत. चला 2 बॉल 1 धावेची गरज आहे. गोलंदाज निघालाय समीर. ऑन साइडला वळवलाय. तिथे 1 धाव मात्र पूर्ण होईल का. आणि 1 धाव पूर्ण झाली आणि फायनलची तिकीट मिळवली आहे योद्धा 11 पनुमरे संघाने.